आपण करत आहोत मस्त फ्रूट स्पेशल एपिसोड। त्यामध्ये मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे पोपई चटणी। ही पोपई चटणी कशी बनवायची मी तुम्हाला सांगतो, पण त्याकरता साहित्य काय काय घेतलंय आपण ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे पोपई, नंतर साधारणतः एक पोपई आपण घेतली आहे, त्याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत, नंतर 2-3 टोमॅटोचा प्युरे करून घेतलेला आहे, तसंच सोया सॉस, ओरेगानो, जिरं, लसणीची पेस्ट, मीठ आणि मिरपूड। ही चटणी एकतर तुमच्या ब्रुस्केटा किंवा ब्रेडचे जे पिझ्झाज जे असतात त्याच्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता, अगदीच नाहीतर गोल्डन फ्राईड बेबी कॉर्न किंवा गोल्डन फ्राईड प्रॉन्स ह्याच्याबरोबर ही चटणी सर्व करू शकता। थोडीशी स्वीट अँड स्पायसी अशी ही चटणी होते। स्पायसीनेस फक्त आपण काळी मिरी आणि लसणीचा स्पायसीनेस या चटणीला येतो, कारण पोपई एकदम छान त्याचा फ्लेवर असतो, गोडसर फ्लेवर असतो। टोमॅटोमुळे त्याला एक थोडासा बेस मिळतो या चटणीला, नाहीतर फक्त पोपईचं जर का आपण फक्त पोपई वापरली असती तर ती चटणी नसती झाली, तो एक प्रकारचा जॅम तयार झाला असता आणि सेवरी जॅम तयार झाला असता, तिखट जॅम। त्यामुळे आपल्याला जॅम बनवायचा नाहीये, आपल्याला बनवायची आहे ती चटणी। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, पॅन मध्ये आपण घालूया थोडंसं हे तेल। आता याच्यात आपण मीठ वापरलेलं आहे। अगेन मीठ जे आहे ते ॲज अ प्रिझर्वेटिव्ह, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून मदत होते। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया हे जिरं, नंतर घालूया हे ओरेगानो। हे जे स्पायसेसचं जे ब्लेंडिंग आहे ते फार महत्त्वाचं आहे। जिरा आणि ओरेगानो ह्याचं छान मिश्रण या चटणीला मिळतं आपल्याला। थोडीशी लसणाची पेस्ट, सॉटे करून घेतोय। एवढं आहे की या सगळ्या ज्या आज मी तुम्हाला जे दाखवतोय चटण्या नंतर जॅम्स, ह्याला शिजवणं फार आवश्यक आहे, कारण आपण ते काही दिवस ठेवणार आहोत, त्यामुळे आपण ते कुक करून घेणार आहोत। लसूण चांगली आता परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये घालूया आपण हा टोमॅटो प्युरे। आधी तो शिजवून घेऊ। एक 2-3 चमचे आपण टोमॅटो प्युरे याच्यात घातलाय। जसं आधी सांगितलं की एक बेस देण्याकरता आपण हा टोमॅटो प्युरे याच्यामध्ये घातलेला आहे। टोमॅटो आपण चांगला आता शिजवून घेतलाय, सॉटे झालाय चांगला। त्याच्यामध्ये घालूया आपण ही पोपई। तर पोपई शिजायला फार वेळ लागणार नाही, त्यामुळे आपण थोड्या वेळ पोपई शिजायला फार वेळ लागणार नाही, आपण ती सॉटे करून घेऊ। ही चटणी सुद्धा थोडी गार करून घ्यायची असते सर्व करायच्या आधी। थोडंसं शिजतंय, त्याच्यामध्ये आपण घालू हा सोया सॉस, त्याला एक थोडासा आंबटपणा येण्याकरता, नंतर मीठ आणि थोडीशी मिरपूड। पोपई बरोबर मिरपूड अतिशय मस्त लागते। तुम्ही नुसती पोपई जर का खाल्ली तर त्याच्यावरती थोडीशी मिरपूड शिंपडली तरी त्या पोपईला एक छान चव येते। लिंबाचा रस जरी तुम्ही याच्यामध्ये घातला तरी काहीच हरकत नाही, पण लिंबाच्या रसाऐवजी आपण याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे। पोपई चटणी आपली आता छान तयार होते, त्याचा एक रुचकर चव आता मला या त्याच्या वाफेमध्ये यायला लागलेली आहे, कारण टोमॅटो प्युरे अगदी प्लेन टोमॅटो मिक्सरमधनं काढून मी त्याचा प्युरे केला होता, तो ओरेगानो बरोबर जेव्हा आपण शिजून घेतो तेव्हा त्याची चव खूप बदलते आणि त्याला जिऱ्याची फोडणी दिली होती, त्यामुळे त्या टोमॅटोच्या प्युरेला मस्त चव आली आहे आणि पोपईचा त्याच्यामध्ये गोडपणा आता पडलेला आहे। सो धिस चटणी इज माइंड ब्लोईंग। ही चटणी जर का तुम्हाला आज बनवायची असेल तर अजिबात वेळ घालवू नका। आता साहित्य आणि कृती जे दाखवतील ते नीट बघा आणि न वेळ घालवता लगेच पपई चटणी बनवायला घ्या। पपईची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पपईचे तुकडे, 2 ते 3 टोमॅटोचा प्युरे, सोया सॉस, ओरेगानो, जिरं, लसूण पेस्ट, मीठ आणि मिरपूड। कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, ओरेगानो, लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे आणि पपईचे तुकडे परतून घ्यावेत। त्यामध्ये सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घालून चटणी एकजीव करून घ्यावी।